शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न. जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट शेअर करू नका. डॉक्टर विश्व पानसरे, जिल्हा पोलीस अधीक्षक. आगामी काळातील सण उत्सव बंधुभावाने साजरे करा. जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल करू नका किंवा आलेली पोस्ट समोर फॉरवर्ड करू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आज 29 मार्चला झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना दिले. यावेळी मंचकावर अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे उपस्थित होते. आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, भीम जयंती, हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता समितीचे सदस्य, पत्रकार उपस्थित होते. आता तिच्यात डिवायडर टाकलेले आहे. त्या डिवायडरमुळं आता तिथून जाताना त्रास होईल किंवा त्याचा अर्धा जो भाग आहे रस्त्याचा तो त्याचं कामही अर्धवट झालेलं आहे. तर 14 तारखेपर्यंत जर का तो रस्ता जर क्लिअर झाला तर रॅली निघायला तिथं अडचण येणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे की हा जो भाग आहे या भागात आपले 2-4 झाडं आहेत. ह्या झाडाचे ते झाडाचे फांदे जे आहेत त्या मध्ये आलेले आहेत. पण प्रतिक्रिया या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एक नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे हे सर्वांना यामध्ये माहीत होणं गरजेचं आहे. बघा, कुणी सोशल मीडियावर एखादी काहीतरी पोस्ट टाकतं आणि आपण त्याला रिस्पॉन्स करतो, त्याला फॉरवर्ड करतो, नाहीतर ते टाकले म्हणून आपण 5-50 लोक पोलीस स्टेशनला येतो किंवा मग त्याच्या घरी त्याला विचारायला जातो आणि यातून काय होतं, तणाव किंवा जातीय परिस्थिती अकारण काही कारण नसताना चिघळते. आता हे जे पोस्ट करणारे असतात ह्यात एक 2 प्रकारचे लोक असतात. एक तर कुणी जाणून बुजून 2 समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून पोस्ट केलेले काही लोक असतात आणि काही लोकांना काहीच माहित नसतं, खाली फॉरवर्ड करतात. सरकारी आणि बुलढाण्यामधल्या माझे सर्व नागरिक प्रथमतः शिवोले साहेबांचं अभिनंदन, त्यांना पोस्ट मिळाल्याबद्दल. आणि आता त्याची जबाबदारी जास्त वाढली आहे. ते क्लासरूम झालेले आहेत, तर क्लासरूम सेवाला द्यावी लागेल त्याला आधी क्लासरूम सिव्हिलमध्ये जसं आपला हॉस्पिटल वगैरे सी एम साहेबांचा त्याबद्दल त्यांना तर जास्त गरज आहे. ज्या आपण समस्या सांगितल्या 6 समस्या आहेत त्याबद्दलच्या 5 समस्या त्यांच्याकडच्या आहेत आणि 4 समस्या 2 समस्या माझ्याकडच्या आहेत. त्यामुळे नक्कीच पूर्ण केले आपल्या ठाकरे साहेब, तुम्ही मॅक्सिमम लोक मार्केटमध्ये